दिंडोरी तालुक्यातील श्री क्षेत्र वलखेड येथे आनंद आत्मोन्नती सद्गुरू सेवा मंडळ या संस्थेचे आज उद्घाटन करण्यात आले। येथील रविवार दिनांक 19 जुलै रोजी आनंद आत्मोन्नती सद्गुरू सेवा मंडळ या संस्थेचे नामफलकाचे उद्घाटन येथील हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज वाळके व हरिभक्तपरायण युवराज महाराज दळवी यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश शिंदे हे होते। संस्थेचे अध्यक्ष बबन पाटील यांनी संस्थेचे आगामी काळात विविध विकास कामांच्या माध्यमातून संस्था नावारूपास आणू असे सांगितले। यावेळी लक्ष्मण महाराज वाळके, युवराज महाराज दळवी, प्रकाश शिंदे, रघुनाथ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी पुंडलिक सर पाटील, शिवाजी शिंदे, हिरमण पाटील, उपाध्यक्ष संपतराव शिंदे, खजिनदार कैलास शिंदे, सचिव दत्तात्रय जाधव, सुनील शिंदे, बाळासाहेब पाटील, आनंद राजगुरू, निलेश शिंदे, संजय पाटील, हरिश्चंद्र पाटील, शांताराम शिंदे, मच्छिंद्र पाटील, नारायण शिंदे, बापू राऊत, दत्तात्रय पिंगळ, निवृत्ती बोंबले, रमेश क्षीरसागर, पिंटू शिंदे, अशोक शिंदे, विश्वास पाटील, दत्तात्रय पिंगळ, मधुकर चुंबळे, मधुकर बोंबले, विठ्ठल जाधव, शिवाजी भोई, शिवाजी सताळे, साहेबराव पाटील, अर्जुन पाटील, हेमंत आहेर, कन्हैया पाटील आदी बहुसंख्येने ग्रामस्थ हजर होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक उत्तम चारुस्कर यांनी व आभार बबन पाटील यांनी मानले। आपल्याला लिफाफा दिलेला आहे, काही अटी आहे, काही त्याच्यामध्ये आपण करावयाचे काम आहेत, अनेक कामं दिलेले आहेत। मग वृद्धाश्रम असेल, अनाथ आश्रम असेल, गोशाळा असेल, वारकरी शिक्षण संस्था ही चालवण्याचा अधिकार या संस्थेला राहतो। मला वाटतं आपल्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, आळंदी, देहू असे लांब लांब जे पोरं आपण शिकवायला पाठवतो, आपल्या संस्थेनं जर ते कार्य चालू केलं तर मला वाटतं आपल्याच गावामध्ये, आपल्याच भागामध्ये लहान लहान पोरं त्यांच्यावर संस्कार पडतील आणि प्रवचन, कीर्तन, वाद्यकाम, गायनकाम हे सर्व शिकवलेलं जाईल। आणि या संस्थेचा खऱ्या अर्थानं उद्देश असा आहे, या संस्थेत असताना सर्व संचालक मंडळ असेल आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव असतील, इथं महिला मंडळ सुद्धा उपस्थिती पाहिजे, महिला मंडळ सुद्धा पाहिजे संस्थेमध्ये। आणि महिला मंडळाला सुद्धा, त्यांना सुद्धा सर्व समुदायाने, सर्व एक जीवाने, एक जोडीने हा कार्यक्रम केला पाहिजे। आणि तो केला तर आपल्या गावचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं नाव लौकिक झाल्याशिवाय राहणार नाही। एवढंच बोलून माझे शब्द संपवतो। सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समोर बसलेले सर्व गावातील भाविक भक्तगण आणि सर्व भक्त परिवार आणि त्यांचे पदाधिकारी, या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारची संकल्पना या पदाधिकाऱ्यांनी राबवलेली आहे, त्याबद्दल परत एकदा मी त्यांना धन्यवाद देतो। परंतु भावी काळामध्ये आज ज्या पद्धतीने तुम्ही रोपटं लावले, त्या रोपट्याला नुसते पाणी किंवा फुलं यानं माझ्यानंतर त्याला फळं आले पाहिजे, याची सर्व पदाधिकाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे। माझ्या अगोदर आकाश महाराजांनी सांगितलं या संस्थेच्या मार्फत तुम्हाला काय काय काम करता येईल, तर तो जिथं जिथं गरज पडेल तिथं तिथं आम्ही त्या संस्थेला मदत करण्याचा प्रयत्न निश्चित करू। पण इथून पुढच्या काळामध्ये भावी पिढी हे जे लहान पूर्व असतील किंवा लहान बालक असतात, त्यांना तुम्ही सगळ्या पद्धतीचे चांगल्या प्रकारचे संस्कार करून गावामध्ये पेटी वाढत असेल, मफल वाढत असेल, कोणतरी शिक्षक बोलवून त्यांना त्या प्रकारचं मार्गदर्शन करा आणि भावी काळामध्ये चांगल्या प्रकारची पिढी आपल्या गावामध्ये कशी मिळेल याच्यावर जास्तीत जास्त भर द्या। ह्याच शुभेच्छा मी माझ्या वतीने देतो आणि सांगतो। या ठिकाणी संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, उपस्थित असलेले ग्रामस्थ, या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। आणि या ठिकाणी आज वलखेड गावामध्ये संप्रदायाचं आनंद आत्मोन्नती सद्गुरू सेवा मंडळ या संस्थेचं उद्घाटन, या उद्घाटनाच्या आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत। या संस्थेचे ही जी मूळ संस्था आहे प्रकारची, तिचे नाव आहे ना
गावामध्ये जातात नाही. या संस्थेचे जे नाव आहे आनंद आत्मोन्नती विश्वशांती, इथं विश्वशांती शब्द नाही, सद्गुरू मंडळ वलखेड मूळची शाखा, या संस्थेची मूळची शाखा सोमनाथ या ठिकाणी आहे आणि त्या संस्थेचं नाव भारतीय आत्मोन्नती विश्वशांती सद्गुरू सेवा मंडळ नाशिक अशी संस्था आहे, मोठी संस्था. आणि या संस्थेचे संस्थापक आमचे आजोबा सच्चिदानंद दरोबा महाराज यांनी ती स्थापन केलेली आहे. आणि या संस्थेच्या अनेक उपशाखा या जिल्ह्यामध्ये स्थापन झालेली आहे. त्यापैकी दुसरी एक महत्वाची शाखा ज्या संस्थेतून आम्ही बाहेर पडलो अशी भारतीय आत्मोन्नती विश्वशांती सेवा सद्गुरू सेवा मंडळ घनशेत ही शाखा आमचे गुरुवारे परमपूज्य रामदास बागोल यांनी स्थापन केलेली आहे. आणि या संस्थेच्या अंतर्गत ही तिसरी शाखा या ठिकाणी वलखेड गावामध्ये स्थापन होत आहे. याबद्दल मला अतिशय आनंद होतो. या ठिकाणी मी 84 साली या ठिकाणी आलो. या ठिकाणी आल्यानंतर अनेक साधक भक्त या ठिकाणी तयार झाले. किमान 100-150 साधक या ठिकाणी तयार झालेले होते. आणि अशा या पवित्र पावनभूमीमध्ये ही दुसरी शाखा स्थापन होते याचा मला आनंद होतोय. आणि या संस्थेचे अध्यक्ष आपल्या ठिकाणी त्यांनी बबनराव वगैरे लिहिले सांप्रदायिक याच्यामध्ये राव शब्द वगळला जातो, राव शब्द लिहू नये. तर या संस्थेचे अध्यक्ष बबन पाटील आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी संस्थेचे उपाध्यक्ष संपतराव शिंदे जे आहे, त्याचप्रमाणे खजिनदार कैलासी शिंदे, तसेच सचिव दत्तात्रय जाधव असं हे विश्वस्त मंडळ. आणि या ही प्रमुख मंडळी याच्यामध्ये विश्वस्त असतात. असं हे जवळजवळ 7 किंवा 9 या सदस्यांचे मंडळ असतं. हे सुद्धा या मंडळाने अतिशय चांगल्या प्रकारचं काम करायचे. ते काम करून कोणतं करायचे, आपलं धर्माचं वाढवावी काय, धर्माची वाढ करायची, धर्माचं रक्षण करायचे आणि आपल्या धर्माची संस्कृतीचे जतन करायचे. संस्कृती जतन यामध्ये करताना विद्यार्थ्यांचे बाल संस्कार असतात. बघा महाराजांनी सांगितलं सज्जनांना भजन वगैरे आलं पाहिजे, गायन आलं पाहिजे, नीती वाजवता आली पाहिजे, पप्पा अशा प्रकारचे त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. आणि गावामध्ये चांगल्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून कीर्तन प्रवचन या माध्यमातून आणि गावातील ग्रामस्थांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करावं या संस्थेने. आणि ही संस्था टिकावी, हा वटवृक्ष मोठा व्हावा आणि याचा फायदा हा जिल्ह्यामध्ये व्हावा, तालुक्यामध्ये व्हावा अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो, इच्छा करतो. आणि बाकी 2 शब्द समोर आपल्या गावामध्ये आनंद आत्मोन्नती सद्गुरू सेवा मंडळ विश्वशांती सद्गुरू सेवा मंडळ या संस्थेच्या उद्घाटनाप्रसंगी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आणि ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ज्या फलकाचं अनावरण झालं ते हरिभक्तपरायण महंत लक्ष्मण महाराज वाळके, हरिभक्तपरायण युवराज महाराज दळवी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या गावचे माजी सरपंच रघुनाथ पाटील, शिवाजी अप्पा मोदी, बाळासाहेब पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले, या कार्यक्रमावर उपस्थित असलेले रमेश क्षीरसागर, हरिबाबा, अशोकराव, संतू काका, विश्वासाप्पा, आनंदा राजगुरू, पत्रकार नारायण राजगुरू, आपल्या गावचे सरपंच मंडळाचे प्रशासक मानवर प्रशासक वेदांत पाटील, गुलाबराव शिंदे, सगळी मंडळी उपस्थित असलेली सगळी मंडळी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. खरं म्हणजे हा जो अध्यात्माचा प्रवास आहे, वारकरी संप्रदाय आहे, याच्याकडं काय कुणास ठाऊक, परंतु धार्मिक कार्यक्रम या
एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी नारायण राजगुडू, वलखेड.